रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी Oh,
सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे हरी हरी सुख वाटे हेची ठाई बहुपाई संतांचे बहुपाई संतांचे बहुपाई संतान वाटे हेची ठाई बहुपाई संतांचे बहुपाई संतांचे बहुपाई संतांचे I
Yeah.
सुखवाटे हेची ठाई बहुपायी संतांचे म्हणून केला वास नाही नाश ये ठाई न करवे हाली चाली निवारली चिंता हे म्हणून केला वास नाही नाश ये ठाई तुका म्हणे निवेतनू तुका म्हणे निवेतनू रजकणू लागता म्हणून केला वास नाही नाश ये ठाई पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची नीलांबुज श्यामल कोमलांगम सीता समारोपित वामभागम पाणौ महासायक चारु चापम नमामि रामं रघुवंशनाथं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं सुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करूं प्रणाम कहो तुझे भूलूं नहीं मेरे प्रियतम श्याम भक्ति भक्त भगवंत गुरु चतुर नाम वपु एक जिनके पद वंदन करू नासत वीण अनेक प्रथम ही गुरु को शीश नवा हरि चरणों में ध्यान लगाओ मंगल भवन मंगलहारी तव उषुत शरद आजिर
विहारी मंगल भवन मंगलहारी उमा सहित जी जपत पुरारी सिया राम में सब जग जानी करहु प्रणाम जोड़ियो पानी राम सिया राम सिया राम जय राम सिया राम सिया राम जय सुख वाटे हेची ठाई बहु पायी संतांचे म्हणवणी केला वास नाही नाशी ठाई प्रस्तुत ब्रह्मांड नायक परमात्मा यांचे सेवेकरता घेतलेला अभंग त्याप्रमाणे वैकुंठवासी रूपचंद रामचंद्र परदेशी यांचं पुण्यस्मरण. आपल्या याच पुण्यस्मरणामध्ये महाराज सेना महाराज यांची पुण्यतिथी आपल्या सप्ताहामध्ये येते. आपलं गाव भाग्यवान आहे आणि ज्यांनी आयोजन केले ते फार भाग्यवान आहे. विठ्ठला अभंगावर काही विचार करण्यापरी आहे त्याचा तो असा आणि त्यांच्या नानांची पुण्यतिथी साजरी करत आहे. नानाची बहुतेक कोणी करतही नाही, बापाची करत नाही. या ठिकाणी पुण्यतिथीचा कार्यक्रम यालाच म्हणता कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हरिक वाटे त्या देवालाही आनंद होतो. म्हणून आपला हा जो खाजगी कार्यक्रम आहे घरासमोर आहे, घरातच कार्यक्रम चालू आहे आपला, पण फार महत्वाचा आहे. कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक संत गुरु आणि संतांच्या पुण्यतिथ्या साजऱ्या होते. आपलं भाग्य की शेना महाराजांची पुण्यतिथी या ठिकाणी होते आणि आमचे रूपचंद बाबा यांचंही पुण्यस्मरण होत आहे. आणि या ठिकाणी ऐकणारी मंडळी ती ठळक ठळक आहे, गर्दी नसेल पण दर्दी आहे. विठ्ठला तिथे महाराज गाथा पाठ करणारे आले नाही, आमचे लांडे महाराज. आणि गाथा पाठ केली माझ्या समोर बसलेले, ज्ञानेश्वरी पाठ केली माझ्या समोर बसलेले. बाबा आता मी काय करू म्हणलं, दारूशी दिसतो. परमेश्वर महाराज त्या ठिकाणी जाऊन त्याने अभ्यासही केला. आता या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी त्यांचे कार्यक्रम चालू केले. कारण भागवताची कथा, रामायणाची कथा, प्रवचन असो, कीर्तन असो, याच्या माध्यमातून लोकांना मार्गाला लावताही फार महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे आमचे हरिभक्तीपरायण सुनील महाराज, वास्तविक संजयशी विजयशी महाराज बसले इकडं माझ्या समोर, अमृतासारखे महाराज बसलेले, अमृत महाराज. विनोद, सहज विनोद करताना, सहज बोलतानाच विनोद करत राहतात, म्हणजे विशेष आहे. आणि मग माझं भाग्य समजून माझ्या कीर्तनाला हजर आहे. याच्यापुढे माझ्या कीर्तनात पखवाज होत, बरोबर आहे. बऱ्याच ठिकाणी पखवाजाला हजर असायची. सांगण्याचं तात्पर्य एवढं की या ठिकाणी भक्तिवान बी आहे, वेदांती आहे आणि सर्वांगाने अभ्यास केलेले ती व्यक्ती आपल्या समोर बसलेली आहे. आणि एक सेवा माझ्याकडं महाराजांनी दिलेली आहे. ब्रह्मांड नाही परमात्मा ज्ञानोबाराय तुकोबाराय जशी मला बुद्धी देतील त्याप्रमाणे सांगण्याचा मी एक प्रयत्न करणार आहे. प्रथमतः अभंगाची भूमिका आपल्या पुढे थोडक्यात मांडायची. श्री संत श्रेष्ठ गोस्वामी जगद्गुरु तुकोबाराय यांनी ज्या जगाकडे दृष्टी फेकली असताना तुकोबारायांना असं आढळून आलं, असं दिसून आलं की प्रत्येक प्राणी मात्राची धडपड, प्रत्येकाचे प्रयत्न चालू आहे ते केवळ एका वस्तू करता चालू आहे. हाडाचे काढं करता, रक्ताचं पाणी करता नव्हे. याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी त्याच्या डोक्यात, नाही जमलं दोघाच्या टोप्या आपल्या डोक्यात घालतो. तो कशा करता? प्रत्येकाला हवं आहे ते सुख पाहिजे. सुखा करता प्रत्येकाचे प्रयत्न आहे.
छोट्या बालिकेपासून वृद्ध म्हातारीपर्यंत प्रत्येकाला सुख पाहिजे. छोट्या बालकापासून वृद्ध म्हाताऱ्यापर्यंत प्रत्येकाला सुख हवंय. याच्या पुढे सांगेन मी, छोट्या महाराजापासून टोलेजन महाराजापर्यंत प्रत्येकाला हवाय ते सुख आहे. आणि सुखाकरता नाना प्रकारची प्रयत्न करताय. सुख मिळत ती गोष्ट वेगळी आहे. विठाला सुख पाहिजे. तुम्हाला असं वाटतंय का जसा कोरोना गेला पुन्हा यावा आपल्याकडं, असं वाटतंय? माझं लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावी ना जीवे. कोणी प्रार्थना करत नाही की देवा पुन्हा येऊ दे आमच्याकडे. नाही 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 बाबा, कारण प्रत्येकाला पाहिजे ते सुख पाहिजे आणि सुखाकरता प्रत्येकाचे प्रयत्न चालू आहे. पण सर्वांगाने विचार केला या विषयामध्ये या संसार सुख आहे का? संसार दुःख मुळ चौकडे विश्रांती नाही कोठे, रात्र दिवस दुःख बांधवडी आहे हा. दुःख बांधवड आहे हा संसार. दुःख बांधवड आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, रोगाचा विचार नाही कोठे, रोगाचा विचार आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कुठे. सुखाची वार्ता कधी आपल्या कानावर ऐकायला मिळत. बरीच मंडळी देवाचं दर्शन करता, विठ्ठलाचं दर्शन करता, रामाचं दर्शन करता, पण सुखाच्या गप्पा करत नाही. दर्शन झालं मोठ्यावर बसतात. बऱ्याच ठिकाणी आता ते बाकडे ठेवलेले आहेत. बऱ्याच मंदिरात बाकडे बाबा तिथे दर्शन घेऊन बाकड्यावर बसतात. नाही विचारता का कसं काय तुमचं? तो म्हणतो माझं बरं आहे. दुसरं म्हणतो थांबारो कसे काही आहे महाराजचे असं बोलतो ना. फक्त तो म्हणतो माझं बरं आहे, पण माझा मुलगा मला शिव्या देतो. तुमचा नुसता शिव्या देतो, माझा तर चाकू घेऊन जाऊ. म्हणजे देवासमोर देखील सुखाच्या गप्पा असं विचारले तुम्ही ज्ञानेश्वरी करता, ज्ञानेश्वरी पाठ करता किंवा ज्ञानेश्वरीचा अभ्यास करता का, ज्ञानेश्वरी वाचता का, कथा कीर्तन प्रवचन ऐकता का, गळ्यात माळ आहे का? नाही महाराज. कधी जप करता का? नाही. सर्व संसारातलं म्हटल्या जातं विठाला महिला देवी गेल्या ना दर्शन करता मस्त पद्धतशीर बसता बाजूला. कसे काही बहिणा धारो बहिणा मारो आजचे पण माझी भाऊ लय खराब आहे, नाही तर खराब आहे माझं लय बेकार आहे. पण असं नाही विचार तू जप करते का, काही वाचते का? नाही 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 महाराज, कधी काही विचारत नाही महाराज. सर्व संसारातलंच विचारला जातं विठाला हा विठ्ठल. बाबा मला परदेशी भाषा येत नाही सध्या, कारण मी नाहीच आहे ना. मी फार लांब 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 आलो बाबा. मी 1968 पासून गेलो तर बाहेर कधी बाहेरच आहे विठाला विठाला. येतो संबंध थोडा थोडा संबंध. सांगण्याचं तात्पर्य एवढं की प्रत्येकाला सुख पाहिजे, पण सुख समाधान आपल्या जीवनात मिळणे. सर्वांगाने विचार केला, आपण जगाकडे दृष्टी टाकली, त्या जगामध्ये सुखी कोणीच नाही विठाला विठाला. वचन केले बा, जो देखे सो दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया
दुखिया प्रजा दुखिया, राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया घर बैरागी, सुख के कारण सुखदेव ने उदरी माया त्यागी रे, जो तो दुखिया बाबा दुखिया तो या जगात कोण सुखी आहे? कोणता राजा सुखी आहे? कोणता पुढारी सुखी आहे? कोणता मंत्री सुखी आहे? कोणता आमदार सुखी आहे? सांगा विठ्ठला. फक्त याच्याकरता सर्वांचे प्रयत्न चालू आहे किंवा मान मिळावं याच्याकरता. कोणत्या राजाला सुख आहे? अजित पवारला सुख आहे? सोनिया गांधीला सुख आहे? सोनिया गांधीचा चिरंजीव राहुल गांधी सुख आहे? नाही महाराज. बरं, ज्याने नोटा बंद केल्या त्यांना तरी सुख आहे? रोज किती शिव्या देतात लोक विठाला. वाईट करणारा शिव्या देतात, जो चांगलं करतो त्याला दुप्पट शिव्या देतात विठाला विठाला. राजकारणात आपल्याला सांगा, पण सांगायचं एवढं की कोण सुखी? अरे साच कहे तो सब जग दुखिया, झूठा कहे न जाई, हे ब्रह्मा विष्णू शंकर दुखिया. जिने सृष्टी कर, ज्याने जगत निर्माण केलं तो दुःख केलं. तुमची आमची कुठे लागली बाबा विठाला. कितीतरी गुण केलेले. यही संस्पर्शजा भोगा दुःख यो नयेवते, अत्यंतवंत कौंतेय न ते शुरमते बुधहा. जे सुज्ञ लोक आहेत या विषयामध्ये रममाण होत नाही आणि पामर विषय लोक याच्यामध्ये रममाण होतात. सुंदर म्हणे केले, मनोने विषय भोगी जे सुख, ते साध्यंत ते दान दुःख, परी काय करते मूर्ख न शिविताना सरी. काय सांगा लोकांना, मुक्त होण्याचा जो प्रसंग प्राप्त झाला असताना देखील हे दुःख भोगताय विठाला. या संसारात दुःख गेल्यासारखं वाटतं. मुलीचं लग्न झालं तर माझं झालं नाही सुखी, नाही पुढे एक सारिता तो पुढे उभे, एक दुःख बाजूला सारलं की दुसरं दुःख डोकावून पाहत. म्हणून संसारात दुःख गेल्यासारखं वाटतं पण जात नाही. आमची हरिभक्ती परमपूज्य वैकुंठवासी लक्ष्मीबाई एक दृष्टांत सांगायचे. संसारात दुःख गेल्यासारखं वाटतं. कल्पना करा, आपलं बेटावत गाव आहे, पाहुणा म्हणून आला. पाहुण्याच्या 3 जाती, उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ. उत्तम पाहुणा त्याला म्हणावं, चहा घेतली लगेच विचारतो गाडी किती वाजता आहे, लगेच निघून जातो. हा 1 नंबरचा पाहुणा. 2 नंबरचा पाहुणा, पूर्णाच्या पोळीचा बेत झाला की त्याला वाटतं नोटीस लागली, जायला हरकत नाही, निघून जातो. 3 नंबरचा पाहुणा, पूर्णाच्या पोळीचा बेत झाला तरी जात नाही, याला म्हणतात लागट पाहुणा. आपल्या बेटामध्ये पाहुणा म्हणून आला. पूर्णाचा बेत झाला तरी पाहुणा जायना, बासुंदीचा बेत झाला तरी पाहुणा जायना, लड्डू गोपालचा बेत झाला तरी, शिऱ्याचा बेत झाला तरी पाहुणा जायना. 8-10 दिवस झाले, चकाचक चालू आहे. ज्याला वाटलं बरा येतेच राहणार, पण दोघं बायको विचार करू लागले, हा पाहुणा किती दिवस थांबणार आहे. बाई हुशार होती. बाईने सांगितलं तुम्ही विचार किती दिवस थांबणार आहे म्हणून. आगा असं विचारणं काही योग्य वाटत नाही. आपल्याकडे पाहुणा आलेला आहे आणि त्याला विचार किती दिवस थांबणार, असं योग्य नाही. ते तसं नको करा. तुम्ही जेवण करा, जेवण केल्यानंतर तुम्ही बैठकीमध्ये बसताना चर्चा सुरू करा, त्यावेळेला विचार करा. ठासून बासुंदीचं जेवण झालं मला, मस्त बैठकीमध्ये बसते, गप्पा सप्पा सुधारी. का हो तुमच्याकडे पाऊस कसा आहे? तो म्हणजे खूपच पाऊस आहे. पिकं झोपले काही काही भागात विठाला विठ्ठल. तुमच्याकडे काय कांदा काय भाव आहे, बटाटे काय भाव आहे, काय ते असेल नसेल ते विचारलं, सर्व विचारलं. आणि हा विचारलं का हो तुम्हाला देखील 8-10 दिवस झाले, तुमची मुलं बाळ घरी वाट पाहत असते,
त्याने काय उत्तर दिलं, काळजी करू नका, कारण मी 1 महिन्याची रजा टाकून आले होते. याला म्हणता ना गटभावना. 1 महिन्याची रजा टाकून आलेले आहे. बाईला कळालं, यालाही कळलं, तर पाहुणा जात नाही महिनाभर, आणि सकाळच्याच गाडीने जायला पाहिजे. बेटावरून लगेच जामनेर विठ्ठला. महाराज ठरलं त्यांचं, बघ पाहुणा सकाळच्या गाडीने जायला पाहिजे. मग काय करायचं आता, मी सांगतो त्या पद्धतीने स्वयंपाक कर. पिठलं कर, पातळ कर, भले मीठ टाकून दे, पातळ कर. तू भाकरी पातळ करते तशाने करायच्या. 4 भाकरीची 1 भाकरा जाड करायची. आम्ही दोघं जेवायला बसणार. पहिला घास घेतला तुझ्या रागवेल मी, रागवत तू प्रत्युत्तर बोलायचं, वाकडं तिकडे कधी बोलायचं. तू तशी का बोली, मी हातात काठी घेईन आणि तुला मारायला सुरुवात. ती म्हणजे घेणं नाही देणं, लिहिणं नाही देणं, मार काय गो. मी कशा करता मार गाऊ पिठाला. तुला मारणार नाही, नुसतं मारल्यासारखं करेल. तू फक्त रडल्यासारखं करायचं. पाहू नका झाला तो दीपक. ठरलं बस, संध्याकाळची तसाच स्वयंपाक तयार. पहिलाच घास घेतला. राग कागद काही कळतं काही समजतं काही नको असंच बोलतं ना, काही वाटत नाही तर डोकरी हो गई ना विठाला. म्हातारी झाली ना, काळाचे पांढ्याचे पिवळे केस झाले, तरी नीट तुला स्वयंपाक येते. काय सांगावं तुला, ते ठरलेलं होतं. ते म्हणजे अहो तुम्ही म्हातारी झाली, तुमच्या तोंडामध्ये दाताचा पत्ता नाही, तरी तुमची जीभ चटचट आजचं खाऊ दे घेणं चांगलं खायला पाहिजे. मला असं बोलल्यानंतर खरं सांगा, घरमालकाला चांगलं वाटेल का? ज्याला चांगलं वाटत असेल समजून घ्या, या घर नंदी वैल कष्ट का हातात काठी घेतली महाराज. मारण्याकरता धावत आहे फारकन बाई घालून, आणि धावतच गेला त्याच्या पाठीमागे, आणि मारायला सगळ्यात दन दन दन. तिला नाही गादीवर, आणि तिने ओरडायला सुरुवात केली, मेले मी आता वाचत नाही, धावा मेले मी वाचत नाही. खरं सांगा, असा आरडाओरडा घरात सुरू झाला. शेजाऱ्या पाजाऱ्या आमंत्रण द्यावं लागतं का? हमारा घर में लढाई हो रे सोलापूर का आवाज असं कोणी म्हणते का? नाही, भरा 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 पुढच्या दमात फुल गर्दी झाली पाहिजे. सारखं पदर ओढला, रडत नव्हती ना, चालू झालं तिथं. हा आयुष्यामध्ये काठीकडून फुल गर्दी झाली. लोक समजून का हो, आता म्हातारपणामध्ये तुम्ही हे शोधताय का? तुम्हाला म्हातारपण एवढा जाऊन सरी गल्लीची गेली जागी गेली, तुम्हाला काही वाटतंय का नाही? हा काय म्हातारी बाई, तुला काही वाटतंय का? काही गप्प मी मूच करत होती, रडत नव्हती. तिने ते पठार वळलेला होता आणि हू करायची. बाया समजून जाता, बायाचा फार स्वभाव चांगला असतो. आई बाई हो, घरामध्ये कमी जास्त बोलताना कमी जास्त घरामध्ये होतच आहे. हा भांड्याला भांडं लागतच, तशी म्हण आहे. देवळामध्ये जसा घंटा, संसारमध्ये घंटा लागूच आहे, चालूच आहे. असं बोलल्यानंतर थोडा स्वर कमी झाला. माणसं पुढच्या दर्जीतून बाहेर गेली, काही महिला निघून गेल्या, काही मागच्या दर निघून गेल्या. 5-6 बाया घातल्या. 5-6 जण समजून घेतली, बाई असं करू नका बरं, म्हातारपण सुखाने संसार करा, चांगले राहा असं म्हटलं. तर पुढच्या दर्जीतून बाहेर पडत असताना पाहुणा बाजूला बसलेले, एक ताट मोकळं दिसलं. एका बाईचं लक्ष गेलं, गंगूबाई बाईला मार बसला फुकट नाही बरं का, या पाहुण्यामुळेच मार बसलेलं दिसतं. आणि उघड गेलं त्या बाया. याने विचार केला, आता राहण्यात मजा नाही. असा उठला भांड्यासारखा, पिशवी भरली, रस्त्याने लागला, दरवाजा बाहेर पडला. दोघं नवरा बायको खिडकीतून पाहतात. देख रे चलेरी पाहुणं चालला पाहुणा. पण पाहुणा इतका बिलिंदर होता मला, पुढे गेला त्यांनी त्याचं डोकं चालवलं. त्यांनी विचार केला, बाई रडली, काही खास चालल्यासारखी वाटली नाही, मारलं हे काही मारल्यासारखं वाटत नाही, या दोघात काहीतरी गोंधळ असणार पाहिजे. त्यांनी गल्ली बटवली, मागच्या खिडकीच्या जवळ उभा राहा. नवरा बायकोचं व्याख्यान सुरू झालं. काही गये की नाही पाहुणं, गेला की नाही पाहुणा? ते म्हटलं पाहुणा गेला, काही फुकट नाही गेला, मी रडल्यासारखं केलं म्हणून पाहुणा गेला. अगं मी तुला खरंच मारलं का? मी मारल्यासारखं केलं. हा म्हणतो मारल्यासारखं, ती म्हणते रडल्यासारखं. हा भांड्यासारखं ऐकतोय. हा घरातच शिरला. अहो तुम्ही मारल्यासारखं केलं, बाईने रडल्यासारखं केलं, मी गल्ली नुसतं गेल्यासारखंच केलं. तसं या संसार मी कशा करता दृष्टांत दिलं, तसं या संसारातलं दुःख गेल्यासारखं वाटत असतं, पण ते जात नाही. विठ्ठला
इतकं ठासून दुःख या संसारामध्ये म्हणजे तुकोबाने जाणलं. यांना सुख समाधान पाहिजे, पण सुखाचा मार्ग चुकलेले. आणि हा संसार सुख किती आहे आणि दुःख किती आहे याची वर्गीकरण केले तुकोबाने. सुख पाहता जवा पाणी, दुःख पर्वता. दुःख पर्वतासारखे सुख फार थोडे मला, पण त्या सुखातच आपण आनंद मानत असतो. विठाला सुख समाधान पाहिजे या 20 रुपये बाजारामध्ये, आणि कधी सुख समाधान मिळणार नाही. म्हणून तू कोण अरे बाबांनो, तुम्हाला या संसार कधी सुख मिळणार नाही. तुम्हाला सुख असं वाटत, सुख पाहिजे असं वाटत असेल तर तुम्ही एकच करा, मी तुम्हाला खऱ्या सुखाचा पत्ता अभंगाच्या प्रथमच्या सुख होते हे त्यातला पाठ बरं का. सुख वाटे हेची ठाई, सुख वसे ऐकू नये. विठाला वाटे हेची ठाई बहुपाई संतांची. सर्व सुख कुठं तिथे संतांच्या पायात आहे. किती सुख आहे त्याचंही मोजमाप करता येणार नाही. अमुक माप आहे असं सांगता येणार नाही. विठाला सुखे आधी येथे ती ओळखली, सर्व सुखे आधी येथे ती संतांची देखील चरणांबुजी. संतांच्या चरणाजवळ, संतांच्या जवळ अपार सुख आहे. त्याचं मोजमाप नाही. अमुपदोडी या सुखाच्या रसी.
पार त्या भाग्याचे नाही आता. असं अपार सुख जर कुठं असेल ते संतांच्या जवळ. किती सुख संतांच्या जवळ त्याचं मोजमाप करता येणार नाही. एक दृष्टांत सांगतो. संतांजवळ किती सुख आहे. असा एक प्रसंग आहे की ज्या वेळेला कबीर महाराज काशी क्षेत्रामध्ये प्रगट झाले, जन्म झाला आणि बालपणामध्ये चिंतन नाम भजन करायचे. मोठे झाले भगवंताचं रामाचं भजन, सतत रामाचं भजन करायचे. जिकडं तिकडं काशी क्षेत्रामध्ये कीर्ती पसरली. अनेक भक्त असतील, संत असतील, महात्मा असतील, महामंडलेश्वर असतील, पण कबीर महाराज कोणी सतत भगवंताचं चिंतन करतात. नामस्मरण काय प्रेम आहे त्यांच्याजवळ, किती प्रेम आहे. जिकडं तिकडं प्रेमी 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 म्हणून वार्ता पसरली. तीच वार्ता रामचंद्र प्रभूपर्यंत पोहोचली. रामचंद्र प्रभूने विचार केले कबीर महाराजांना मृत्यू लोकात ठेवता कामा नये, त्यांना वैकुंठामध्ये आणावं म्हणून आपल्या रामभक्तांना सांगितलं मृत्यू लोकामध्ये जा. काशी क्षेत्रामध्ये कबीर महाराजांचा मठ आहे, त्या मठात जा आणि कबीर महाराजांना या पुष्पक विमानामध्ये बसून वैकुंठामध्ये आणायचं. त्या पद्धतीने महाराज मठाचा शोध करीत 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 अनेक मठ लागले, अनेक आश्रम लागले. असे काही आश्रम लागले की तिथे नुसता धूर निघत होता. आहे ना असं नुसता धूर निघतो. कशाचा? गांजाचा. असे काही इतके गांजा बोलता बाप रे बाप. आता तुम्ही फिरलेले, मी खूप फिरलोय. एका आश्रमामध्ये गेलो, धुनी लावली होती, 10-12 महात्मे बसले होते. महात्मा होता, मला हात तगडा होता. चिलम होती महाराज 1 लाखाची. चिलम 1 लाखाची. का? तिला सोन्याच्या बेड्या लावलेल्या होत्या. तर मी बघितलं, म्हणलं बाप रे. गेलं बरं, ब्रह्मचारी कहाँ से है? म्हणजे मी महाराष्ट्र से आया हूँ. महाराज जो कमरा खोलतीचे, मला कमरा खोलून मी खोले बसलो तिथे. असं वगैरे लावलं. यांची गमत पाणी करता राहिलं. बापरे बचिलम नालाच्या डोळ्या एका कोपऱ्यात पडलेल्या. जा मळायला मारतात. मळला त्यांनी, पेटवलं त्यांनी, त्याच्यावर ठेवलं. त्या महात्म्याच्या हातात दिलं होते. चिलम म्हणते महात्मा होता महाराज, लाल डोळे त्याचे. त्याने असा वर हात केला आणि शंकराला बोलवलं. त्याने खोल दे पाला, देख दुनिया की झलका झलक रे बोम बोले टेकड़ी वाले कैलाश के राजा, चिलम भरा ताजा दम लगाने आ जाओ. गांजा ओढण्या करतात. आता भगवानचे काही गांजा ओढत होते का काय? उठाला आता निषेध केलेला आहे. दारू गांजा मत पियारो, अक्कल गुम हो जाती, अपने पल्लव का दाम खर्च कर, मुख में मटिया पड़ती बंदे, हुशार सावधा, दारू गांजा मत पिया. दारू पिऊ नका, गांजा पिऊ नका, गुटखा खात जा. अरे गुटख्याने पटके आल्या ना. चांगले चांगले पोरं गुटखा खाता, तरुण पोरं गुटखा खातात. त्याला कॅन्सर सारखा रोग होतोय, सर्वांना माहीत आहे. पुढ्याचा तोंड कॅन्सरने कसं झालं तर तंबाखूने त्या गुटख्याने. विठाला विठाला तंबाखू उदंड परी तो अखंड, भ्रांती माझी. हा भ्रांत झालेला जीव आहे. बाबा कीर्तनकार बी मारून द्यायचा. बाबा चालू कीर्तनाच्या अगोदर बोलून गाळून मात्र लगे विना गायचं रामकृष्ण तो म्हणे तंबाखू पदार्थ आहे. म्हणून गांजा वगैरे हे काय निषेध पदार्थ. कोणी पेत नाही, बिडी बी पेत नसेल कोणी. सप्ताह बऱ्याच दिवसापासून चालेल. याच्यात आपण कोणी तंबाखू देखील खात नसेल. पैकेशन धमाचे सापडते मग पोळ्या. बाबा खाऊ नका, याचं सेवन करू नका. बाबा मला आठवतं बरं का महाराज, सांगूच का विठाला मी जसा आनंदीत गेलो, अजून चहा प्यालो. 1968 सालापासून चहा कधीच घेतलेली नाही. चहा नाही म्हणजे नाही. चहा आपली नाहीये, पण चहा आपल्या बोकांडी बसली. जे इंग्रजांनी आली तू जगात दिली सोडली. पहा ना तुम्ही, एखादी पाहुणा तर गावी गेला ना,
पुरणाच्या पोळीचा बेत हा तो मस्त. पण गावाकडे गेलो हो पुरणाच्या पोळीचा बेत होता पण चहा पाजलीच नाही. हाय काय नेता ते काय चहावर अरे एवढं बेत मारून आला म्हणजे चहा इतकी पेट आहे बाबा करता काय विठाला. तो विषय नाही पण आश्रमाचा विचार का आश्रम आश्रम आहे बाबा आपले ते शोध करीत ज्या वेळेला कबीर माझ्या आश्रमामध्ये प्रवेश केला. कबीर महाराज होते आसनावर बसलेले ते आजूबाजूला संत मंडळी बसलेली होती महाराज आणि कीर्तन चालू होतं. तिथे नामधून चालू होती. ती नामधून कशी श्रीराम जय राम जय जय राम सरे भक्त लोक ते साधू लोक होते जर रमून गेले. अशा परिस्थितीत रामदूताने आत प्रवेश केला. कबीर माझ्याकडे दृष्टी टाकल्यावर श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत घातला. कबीर महाराज त्यांच्याकडे बघितलं आणि विचारलं आपण कोण आहात. हात जोडले. महाराज रामचंद्र प्रभूने आम्हाला आपल्याकडे पाठवलेले. मग कशा करता पाठवलेलं आहे. हो आम्ही याच्याच करता आलो या विषुक मनामध्ये आपण बसावं आणि भगवंतांनी तुम्हाला वैकुंठात बोलवले तर आमच्या बरोबर वैकुंठात चला. कबीर महाराज होते. महाराज डोळ्यातून अश्रू आले. रडायला सुरुवात केली. कबीर महाराज ढाळ रडत आहे. काय सांगू या देवाला या संतांच्या संगतीत काय आनंद आहे हा भगवान देखील जाणू शकत नाही. बाबा त्यांच्या मुखातला एक दोहा म्हणून दाखवतो. राम बुलावा भेजिया दियो कबीरा रोय जो सुख साधू संग में सो वैकुंठ न होय. जे सुख या संत समागमामध्ये ते सुख वैकुंठात देखील नाही विठाला. भगवान परमात्मा वैकुंठ सोडून महाराज खाली येतो. वैष्णवांचं घर कुठे आहे त्याचा शोध करतो. तो नेमका येतो विठाला. या सुखा कारणे देव वेडावला. ज्या सुखा कारणे देव वेडावला. वैकुंठ सोडून संत वैकुंठ सोडून संत सुखा कारणे देव वेडावला. वैकुंठ सोडून संत सदनी धन्य धन्य ते वैष्णव सदन. वैष्णवाचं घर अत्यंत पवित्र आहे. वैकुंठापेक्षाही वैष्णवाचं घर पवित्र आहे विठाला. त्यांनी वर्णन केले संत संगतीचे काय
आपणापाशी नाही तेथे नाही तेथे आपणापाशी नाही तेथे नाही तेथे साधू थोर दाना साधू थोर दाना साधू थोर दाना साधू थोर आपणापाशी कैसे जाए आपणापाशी संगतीचे काय की नाही तिथे साधू थोर जाणा साधू थोर जाणा साधू थोर जाणा कलियुगी असं वर्णन केले म्हणजे संतांच्या अपार सुख आहे मला त्याचा मोजमाप करता येणार नाही रामायणाचा एक प्रसंग आहे बघा संतांच्या किती सुख आहे असा एक प्रसंग की रामचंद्र प्रभू लखन झाली सीता माता वनवासाला आली घटना झाली आपल्या काही सांगायचं जास्त शियाकुले गया रावण बनाकर वेश जोगी का जोगड्याचं रूप धारण करून सीता मातेचं हरण झालं सीता मातेचा शोध कोण करेल सरी वानर सेना मिळाली महाराज रामचंद्र प्रभूला त्याच्यात जामवंत हनुमंत हे सगळी मंडळी होते नळणी सर्व आता शोध कोण करेल तेव्हा त्यात एक वृद्ध होता महाराज जामवंत मी शोध करायला जाईल मी पलीकडे लंकेच्या पलीकडे जाऊ शकतो एवढी शक्ती आहे माझ्यामध्ये पण तिकडनं येऊ शकत नाही कारण मी म्हातारा झालेला आहे ना मी येऊ शकत नाही हनुमंतराय बाबा तुम्ही सर्वांनी थांबा हे कार्य मला करायचं आहे आता ते हनुमंतराय होते महाराज हनुमंतराय उंच कडेवर गेले आपल्याला रामायण सांगितलं फक्त संतांच्यावर किती सुख आहे उंच कडेवर गेले महाराज डोंगराच्या एक पाय पुढे एक पाय मागे केला आणि आपले हात असे झुकवले गर्जना केली जय श्रीराम पर्वत खाली दाबला महाराज एकदम पाताळात तेवढी इतकी शक्ती होती बुड्डाण गाठला पडची काठावर गेली लंकिणी नावाची राक्षसी आणि विजय आता ते हनुमंतराय होते महाराज ती काही जाऊ देणार हनुमंतरायांनी विनंती केली हे लंकिणी मला काही करायचं नाही माझ्या सीता मातेचा शोध करायचा आणि मला परत जायचंय ती मला शक्य नाही परिचयाला मी कधीही जाऊ देणार नाही काय नीती होती राक्षसी जरी असली महाराज पण नीती केवढी होती तिच्यावर हा आता माणसासारखी माणसं आहे महाराज शिबीवर कसा काम बांबुळा तिकडे जातो तिकडचा कसा इकडे येतो बघा आता तरी बंदी आता खूप आता ते वेगळंच आहे जामीन येणारी काहीच नाही आता तर म्हणजे अवघड आहे आता पण पूर्वीचा काळ कसा होता जाऊ दे ते जाऊ दे ना हनुमंताने म्हणजे हे लंकिनी मला जाऊ दे मी काहीच करणार नाही ते मला शक्य नाही अगं तू जाऊ दिलं तरी मी जाणार आहे नाही जाऊ दिलं तरी मी जाणार काय करायचं करून घे ती म्हणजे मला काही सामान्य समजू नको मी काय सामान्य नाहीये मला त्याने 11 रूप धारण केलं राक्षसी होती ती हनुमंत असेच बाप रे बाप आता देवी हनुमंतराय होती महाराज 5-50 पावलं मागे गेले सांगितलं लंकिणी तू माझ्याकडे पहा रामचंद्र प्रभू करता भीम रूप धरी असुर सवारे रामचंद्र के काज सवारे भीम रूप धरी असुर सवारे रामचंद्र के काज सवारे रामचंद्र प्रभू करता 11 रूप धारण केलं आणि मुष्टिका तयार केली सांगितलं लंकिनी तुझं तोंड सांभाळ तू माझ्या हातून जिवंत राहू शकत नाही हात असा ओळला महाराज अशी मुस्कारा दिली तिच्या उलतीच्या पालती खाली पडली रक्त ओकत आहे किलकिलचे सगळे डोळे झाले तिचे चांदीसारखे महाराज हनुमंतराय तिच्या समोर उभे राहिले हनुमंतराय तिच्याकडे पाहताना तिने ज्या हनुमंतरायकडे बघितलं पटकन हात जोडले आज माझं भाग्य आहे की आज मला खऱ्या संतांची भेट झाली बड़े भाग्य पावई सत्संगा बिनहि प्रयास होई भवभंगा बड़े भाग्य पावई सत्संगा माझं केवढं भाग्य की आज मला खऱ्या संतांची भेट झाली रक्त ओकते
सांजेची डोळ झाली ती उद्गार आहे. काय माझं भाग्य जे मला जे भुक्की मारली, या भुक्कीचं सुख काय सांगावं. इंद्र चंद्र ब्रह्म स्वर्गातलं सुख एका बाजूला केलं, सर्व जगातलं सुख एकत्रित केलं सर्व आणि मापात ठेवलं, तरी या सुखाची बरोबरी होऊ शकत इतकं सुख या संतांच्या संगती. महाराज दोहाय तात वर्ग अपवर्ग सुख धैर्य तुला एक अंग तुलनताई सकल मिली जो सुख लव सत्संग. एक क्षणभर झालेलं जे सुख आहे इतर सुख बरोबरी करू शकत नाही, इतकं सुख या संतांच्या जवळ विठाला. बहु पायी संतांचे, संतांच्या काळात बहु सुख आहे म्हणून मी त्यांच्या पायाचा आश्रय केला. हे तुकोबारे अभंगाच्या नाही नाशी ठाई. मी संतांच्या पायाचा आश्रय केला, नाशाची भीती राहिलीच नाही. म्हणून तुकोबर आहे ठिकठिकाणी देवाच्या समोर उभे राहून संतांच्या भेटीची मागणी करता. अखंड दया तुझी प्रीती मद दे तयाची संगती, मग मी कमळापती तुझ बाणानी कांटा पडून राहीन तये ठाई. उगाची संताची पायी किंवा मागणे ते एक तुझ प्रती आहे. देशील तरी पाये पांडुरंगा या संतासी निरवी येची मज देई. आणि तुझे काही न मागू देवा, मला दुसरं काही नको रे बाबा. माझ्या अंतःकरणामध्ये संतांची भेट होई, संतांची संगती प्राप्त होई, ही माझ्या अंतःकरणात सारखी तळमळ आहे विठाला. मला संगती नाही द्यायची असेल, अशा संतांची संगती की ज्याच्या चित्तामध्ये सर आपलं पंच बसलेलं आहे. नाही नाही नाही, आता तोंड बी दाखवू नको मला. ज्याच्या चित्तामध्ये तुझा अखंड वास आहे असे महापुरुष असतील त्या पुरुषाची संगती दे विठाला. Yeah.
ऐसे आवडते मला घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पूर्वादी वासना व्यासे महाराज पुरुषाशी आशाची मला संगती म्हणजे याचा अर्थ संतांची संगती दे त्यांच्या संगतीने उद्धार होईल विठाला विठाला जीवनामध्ये संगती कोणाची करेल प्युअर दाबल्याची का दाबल्याची संगती त्याचं तोंडवी पाहू नका संगत करायची असेल ती संतांचीच करा संगत संतांनी की करले जन्म का सार्थक कचू करणे आपल्या जन्माचा सार्थ करायचा आहे संगती संतांची करा विठाला संतन के संग लागे तेरी अच्छी बनेगी संतन के संग लागे तेरी अच्छी बनेगी तेरी अच्छी बनी याच्या उलट दारुडे ते संग लाग रे तेरी बुरी बनी कधी तुझं चांगलं होणार नाही बाबा म्हणून संगती करा ती संतांची करा पाहणं तुम्ही लहान लहान विद्यार्थी उभे आहेत यांची संगती करा लहान जरी असले तर उंच विचार आहे हरिपाठ ऐकतात हरिपाठ म्हणतात कथा प्रवचन ऐकतात यांची संगती करा मोठा आहे वयस्कर आहे काय करतो पत्ता खेळत होता त्याची संगती करायची नाही नाही संगती करते छोटे जरी असले संगत करना छोटे की बढत बढत बढ जाय जो संगत करे महाराज कसं आहे त्याची संगती कधीच करणार मोठ्याची संगती आपल्या जीवनात म्हणून संगत करना बडे की छोटे की बडे की करना संगत करना बडे की बढत बढत बढ जाय जो संगत करे छोटे की घटत घटत घट जाय म्हणजे नरकाची प्राप्ती विठाला अशा प्रकारे संगती देवाकडे मागणी केली महाराज तुकोबऱ्यांनी तुकोबांची मागणी फार सुंदर होती देवाकडे अशी मागणी केली तुम्हाला माहित असेल की जेव्हा तुकाराम महाराज देहू ते पंढरपूर पायी वारी करत असताना वारीला गेल्यानंतर चंद्रभागेचं स्नान करावं पुंडलिकाचं दर्शन करावं रावळामध्ये प्रवेश करीत असताना महाराज तुकोबऱ्या स्थितीत दर्शन करावं नामदेव म्हणते पाहिजे कान धरून नाचेन गरुडा पारी दोन चार उड्या माराव्या साक्षात दंडवत भगवंताला घालावा भगवंताने खाली पाहावं ना तुकोबा रावळात आले की भगवंताने खाली पाहावं आणि खाली पाहून म्हणावं तुकोबा माझ्याकडनं काहीतरी मागून गेले बाबा ते तुकाराम महाराज होते प्रत्येक वारीला गेले की भगवंताने तुकोबांना विचारावं तुकोबा माझ्याकडनं काहीतरी मागून गेले बाबा तरी तुकोबा मागायला तर नाही खरं सांगा आपण जर आपला असा भगवान प्रसिद्ध झाला समजा होणार तर नाही पण झाला समजा ती मागणारी नको नाही
म्हणतो काही मागून घे. मी तर मागून घेतला असतो प्रसन्न झाला. मी एकटाच आहे, एकटाचं दुपटा होऊ दे, 5चे 25 होऊ दे, वेळ होऊ दे, खालून भूकंप होऊ दे, काही मागितलं. तुकोबाने कधीच आपलं मुख घालून देवासमोर कधीच मागणी केलेली नाही. पण ज्या महाराज मागणी तुकोबाऱ्यामध्ये महाराज बराच काळ निघून गेला. तुकोबाऱ्यानं थोडं खटकलं. एवढा मोठा ब्रह्मांड नाही जगाचा चालक मालक आज आपल्या पाठीमागे लागलेले मागून घे म्हणतो. मागत नाही आपण, देवाचा अपमान करतोय. आता जायचं वारीला, मागून घ्यायचं ठरवून घेतलं. वारीला आली बा तुकोबाऱ्या. चंद्रप्रकाश स्नान कुंडी करायचं, दर्शन नामदेव पाहिजे, दर्शन करून आतमध्ये प्रवेश केला. कान दोनच्या गुड्या मारल्या, साष्टांग दंड बघून पटकन त्याला तुकोबा 5 दिवसात मी तुझ्या पाठीमागे लागलो बाबा, माझ्याकडे काहीतरी मागून घे. आता तुकोबाने ठरवलं की आता मागूनच घ्यायचं, जे अशी काय का होईना मागायचं. देवा आज पण मी तुझ्यासमोर कधी माझं मुख उघडलं नाही, कधी मी मागणी केली, तू देशील का? देशील का म्हटलं. मला तुकाराम महाराज हा जो म्हणतो देशील का देवा, भगवान खाली पाहत होते. तुकोबाच्या तोंडाकडे पाहू लागलं. मागण्याची वास पाहे मुखाकडे, चिंतीला रोकडे म्हणून की माझा तुकोबराचा काय मागतो. तुकोबर आहे जे मागायचं ते मागून मी देण्याकरता तयार आहे. खरी देशील का देवा? हो मी देणार. खरी देशील? मग एकच मागणी आहे माझी. ती मागणी पहा कशी. हरिदासाची एक खरी, हरिदासाची एक खरी, हरिदासाची एक खरी, हरिदासाची एक मज उपजवा जन्म दे. सुनील भाऊ कीर्तन सुटला, स्वयंपाक तयार आहे ना? पान दीक्षा तर लावतच नाही बाबा, ते लागतच नाही अशीच म्हणतात विठाला. असं विना दादा बासवते म्हणसी काही मागा हिची देगा पांडुरंगा. पहा देवा, मला मनुष्याचा जन्म पाहिजे असं नाही, पशु पक्षाचा जन्म दिला तरी चालेल, पण तो वारकरीच्या घरी दे. जो वारकरी असेल, माझा प्रेमी असेल, विजय सिंग महाराज असो की आमचे सुनील महाराज असो, गावातली कोणीची भक्त असेल, अशा भक्ताच्या घरी मला जन्म दे. अमृत महाराजांच्या घरी जन्म दे. मला कुठल्याचा जन्म दिला तरी चालेल. माझा महाराज जर पंढरपूरची वारी करत असेल, गावाच्या बाहेर घर असेल, त्याच्या ओट्यावर बसून राहील मी, चोराला येऊ देणार नाही. कारण माझा मालक वारकरीनं वारी करतोय ना. महाराज वारीला जाणार, माझा मालक कथा कीर्तन प्रवचन ऐकेल, जवळजवळ मला 15 दिवस थांबेल. आणि पौर्णिमेच्या दिवशी जेव्हा काला घेऊन घरी पटणीला केवढा आनंद होईल महाराज, की माझे मालक पंढरपूरची वारी करून आले, पंढरपूरची वारी करून आले. त्या पिठलं भाकरी करेल का नाही, चांगल्या पद्धतीने जेवण करेल, स्वयंपाक तयार करेल. तुकोबार म्हणतात जे वारकरी मित्र, तो माझा जो मालक पंढरपूरची वारकरी असेल, तो जेवायला बसेल, जेव्हा चुपटीचा ढेकर देईल, आणि तो वारकरी त्या ताटामध्ये हात धुईल, आणि ते उष्ट पाणी त्यांची पत्नी बाहेर गेली, त्यांचं उष्ट खाईल, त्यांच्या अन्नामध्ये लोळ शेवीन उच्चिष्ट
अंगणी वैष्णवांचे नानी होईन किडा. देवा मला वैष्णवांच्या नानीतल्या किड्याचा जन्म दिला तरी चालेल. महिला मंडळी जागी आहे ना, झोपल्या नाही ना? मग नानी आहे का तुमच्या घरी? मला खरं सांगा, नानी आहे का तुमच्या घरी? हा झोपल्या का काय? नानी आहे का तुमच्या घरी? आमची बाई म्हणते नाही म्हणते बाबा, आणि खरंच नाहीये. तुमच्याकडे नाणी नाहीये. नाणी कशी असायची माहिती आहे तुम्हाला? पूर्वीची नाणी अशी असायची, आजूबाजूने ताट्या लावलेल्या असायच्या. लक्षात ठेवा, भला मोठा दगड ठेवायचा नाही. हा, बाटली जर भरून ठेवली आधी चिखला जाऊन बसत, तिला म्हणतात ते मोरी. आहे का मोरी तुमच्याकडं? तुमच्याकडं नाहीये. महाराज, त्या दगडाखाली काय असतं? किडे असतात. किड्याची बुळबुळ बुळबुळ किडे करतात. तू कोण त्या किड्याचा जन्म दिला तरी चालेल, काय निष्ठा असेल महाराज. हा नाही, आता आहे बाथरूम आहे बाबा, बाथरूम चांगला आहे, पण बाथरूमात गेल्याबरोबर इंजेक्शन टोचायला सुरुवात होईल. म्हणते असे हा मुलगी करून देत नाही, आपण निघून टाकते इतकं चटका मारतात. पण नाणी जी असे, नाणीतला किडा कुठं जाऊ शकत. तू कोण? माझा जो वारकरी आहे त्या दगडावर बसेल, दगडावर बसून पहिला तांबे आणवली काय म्हणेल? मेरे अंगण में हसा म्हणेल का? परदेशी परदेशी आता गाणं गाईल का तो? नाही नाही नाही. देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तिचारी साजिलेल्या हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना. भगवंताचं भजन करेल, चिंतन करेल विष्णू सहस्रनामामध्ये, त्या संत महात्म्याच्या अनावरचं पाणी. देवा मला नुसता त्याचा स्पर्श जरी झाला तरी माझा उद्धार झाल्याशिवाय होणार नाही. म्हणून मी त्यांच्या पायाचा आश्रय केला. म्हणून केला वास नाही नाश ये ठाई, जन्म मरण निवारिती जे दाविती सुपंथ, त्यांचे चरणी विन व्हावे उद्धरावे कृपेने. किंवा जन्म आलो आजी झालं, आजी जन्म आलो म्हणून माझं जन्माचं सार्थक झालं. म्हणून मला जन्म दे. तू वारकऱ्याच्या सुनील बाबा तुम्ही चांगले बोलत आले, पोरांना चांगले दिले. असंच पाहिजे आपल्याला. नाही तर काय आता पोर बाबा अरे राम राम कोणाचं ऐकतच नाही बाबा. आमच्या नाही हा थकूच काम आहे असे म्हणणारे. मग कधी भजन नाही काही नाही, काही लागा दे घ्या मग कटकट कटकट त्यांना कटकट वाटते मला. नाही बाबा, आपल्या जीवनातच सार्थक करायचं असेल त्या भगवंताच्या नामस्मरणानेच होऊ शकते. विठ्ठल जन्म मरण निवारिती जे दाविती सुपंथ, त्यांची चरणी लीन व्हावी उद्धरावी कृपेने. जन्म माणूसाची जी फळ झाली साठी तुम्ही सांभाळले संती, भयाने असली खंती अशी निर्भयता प्राप्त होते. म्हणून माझ्यावर अशी संतांची कृपा झाली. त्या संतांच्या कृपा प्रसादाच्या योगाने माझ्या अंतर्गताची तळण होती, पाठीमागी चिंता होती, ते देखील नाहीशी तरी हे तो खूप बरं आहे. अभंगाच्या तिसऱ्या
हरी चाली निवारली चिंता आहे. माझ्या अंतकरणाची तळमळ होती, संतांची माझ्या कृपा झाली, माझी तळमळ नाहीशी झाली, चिंता देखील नाहीशी झाली. चिंता चांगली नाही मला, चिंता किती वाईट आहे, फार वाईट आहे. आता माणसं कीर्तनाला का झोपायला आले, पण बरेच कीर्तनातच मारून देतो. ते टेकून बसताना तिथं मारून देतात विठ्ठला विठ्ठला. तुझं पाहा पुढे मी ऐकतोय, चिंता आहे महाराज म्हणून चिंता बडी डाकनी काट कलेजा खाए, कबीर बिचारो क्या करे दवा लगाए. चिंता फार वाईट आहे ना म्हणून कथा पुराण ऐकता झोपे नातीले तत्पता, खाटेवरी पडता व्यापी चिंता धर्म. कीर्तना झोप येते महाराज, कीर्तन सुटू द्या तुम्ही. गाद्यावर गाद्या 7 गाद्या जरी असल्या, खालच्या गादीची सरकीवर बोलतोय झोपू नको, सौ नको काही गर्भशिरवर आहे, सौ नको, झोप लागत नाही. पण ज्याच्या घरी पैसा असेल त्याला झोप लागत नाही. पूर्वी घरातच पैसा असायचा मला, झोप लागत नव्हती मला. नुसता मांजरच्या पायाने किंवा उंचापास दगडदग पडला ना, आता पटकन तो आहे रे बाबा, कोण आहे, एवढे घाबरायचे महाराज. चिंता बरी बेकार आहे, चिंता चांगली नाही महाराज. हा म्हणून चिंता बडी डाकनी काट कलेजा खाय, कबीर बिचारो क्या करे कपलक धावा लगे. या चिंतेला कुठं औषध लाव, इतकी चिंता वाईट आहे महाराज. तुकोबरांची चिंता नव्हती बरं, तुकोबरांच्या चिंतेचाच आपण विचार केला. तुकोबरांची चिंता हीच होती, माझा उद्धार केव्हा होईल, भगवान परमात्मा माझ्यावर केव्हा कृपा करेल, पुसावेसे याची वाटे, जे जे भेटेल तयासी देव कृपा करील मज काय लाज. मला परमात्मा भेटेल का, माझ्यावर कृपा करेल का, सांगावं मला परमात्मा भेटेल का. एवढी तळमळ होती महाराज. हा कोणालाही विचारायचे मला देव भेटेल का. तुम्ही उद्या सकाळी पहा, धोतर एक टांगे धोतर नेसा आणि बिना गळ्यात घ्याला मोठा कंदला घेतो देत पडतात आणि कधी हो हो बाय ना मग देव देव मला होती डोकं बिघड गे बाबा. बिघड असं म्हणतील मला, पण तुकोबराने पण म्हणत होतं का काही, देवा करता पागल झालेले होते विठ्ठला हा विठ्ठला. तेच मीराबाई राजपूत घराण्यामध्ये जन्माला आली, डोक्यावरचा पदर खांद्यावर आला नाही मीराबाईचा. ती मीराबाई देवा करता किती भेटेल, जो कोणी भेटेल त्याला विचार मला देव भेटेल का. कोई कहियो रे प्रभु आवन की मन भावन की, कोई कहियो रे प्रभु आव. कोणीतरी सांगा मला देव भेटेल का. अरे देवा तुझ्या करता मी सर्वांचा त्याग केलाय, तू का भेटत नाही. कमीत कमी 2 बोटाची चिठ्ठी तरी माझ्याकडे पाठव. आपण आवे लिखन भेजे, पान पडी ललचावन की, कोई कहियो रे प्रभु आवन की. सांगा तो प्रभू मला भेटेल का. देवा तुझ्या करता सर्वांचा त्याग केलाय, खाना नहीं है पीना दिल को बड़ी हैरानी, फिरती हूँ मैं दीवानी नहीं चैन रही न सारी, मिलना मुझे प्यारे क्यों देरिया लगाए. कन्हैया कन्हैया पुकारा करे, ब्रज की गली में गुजारा करेंगे, कहीं तो मिलेंगे वो बाके बिहारी, उनके चरण चितल लगाया करेंगे. कन्हैया कन्हैया पुकारा करेंगे. एवढी पागल झाली ती संत महाराज. राजस्थानचा त्याग केला मीराबाईने आणि जेव्हा महाराज ब्रजभूमीमध्ये आली, मला गल्ली गल्लीमध्ये गोविंद मेरो है गोपाल मेरो है, गोविंद मेरो है गोपाल मेरो है, श्री बाके बिहारी नंदलाल मेरो, श्री बाके बिहारी नंदलाल मेरो. देवा तू का भेटत नाही, तुझ्या हाताने काय करू. अरे कधी एक वेळा मला भेटते का नाही. अरे म्हणायची काय
माझं चालू एकटं कान्हा यारे जग जेठी देई भेटी एक वेळा देवा मला एक वेळा तरी भेट दे ब्रजवासी गोपिकांची अवस्था तीच अवस्था मीराबाईची देवा तू मला भेट रे बाबा माझा जीव तळमळ होतोय तू भेट मला बाबा कसा काय भेटेल होते लवकर मीराबाई तरी कशी प्रसन्न लवकर होते बाबा 18 वर्ष झाले मीराबाईचं मंदिराचं काम करत 18 वर्ष झाले सर्व राजपूत समाजाने फार मदत केली मला मदत म्हणजे आलं आहे बाबू चलो घर नाही मीराबाई आता खूप प्रयत्न केले पण आता बरं का आपली देवळगावची मंडळी आलेली या ठिकाणी त्यांनाही मी विनंती केली तर मीराबाईचं मंदिराचं काम चालू आहे थोडी थोडी सर्वांनी जरी मदत केली सहज होऊ शकतो बाबा काही अवघड नाही कारण मी एकटाच आहे बाबा त्यांनी मार्गाने माहिती आहे तुम्हाला माहिती आहे गाव मोठे आहे आपलं 7-8 हजाराची वस्ती आहे फक्त 50 घर आहे 50 घरामध्ये आज मंदिराचं आम्ही बाबा एवढं मंदिराचं काम झालं 40x80चा सभा मंडप झाला उंची 75 फूट झाली मला सर्व काम फक्त आता थोडं थोडं राहिलेले महिलांच्या मनात यायला पाहिजे पुरुषांच्या मनात यायला पाहिजे खरंच महाराष्ट्रामध्ये मीराबाईचं मंदिर आहे का सर्व संतांची मंदिरं झाली बाबा तर मीराबाईचे आता आम्हीच केली तयार दुसरे छोटे छोटे मूर्त्या बसवल्या पण भव्य आणि दिव्य मंदिर आज महाराष्ट्रामध्ये आपल्या जामनेर तालुक्यामध्ये रायरा म्हणून गाव आहे बाबा मला वाटतं ते रायराचं नाव बदलून टाकायचं आपल्याला प्रेम म्हणते संत मीराबाई रायरे विठला विठला तुला मागत नाही पण तुम्हाला सूचना केलेली आहे याचना नाही करत नाही सूचना केली तुमच्या मनात असेल तुम्हाला मीराबाई विषयी काही प्रेम असेल तर त्या प्रेमाच्या माध्यमातून तुम्ही सेवा करू शकता सांगण्याचं तात्पर्य की मीराबाई कोई कही रे आप न आवे लिख नहीं भेजे ही अवस्था मीराबाई मीरा कहे प्रभु कबरे मिलोगे मीरा कहे प्रभु कबरे मिलोगे शेरी भैयू तेरे पावन की कोई कही रे प्रभु आवन की अशी संतांची भूमी महाराज अशा संतांच्या याच्यामुळे महाराज माझ्या मनाची हालचाल झाली चिंता नाहीशी झाली नवी संतांच्या चरण रजाच्या योगाने माझं शरीर तनु हे देखील शांत झालं आणि माझी वासना देखील नाहीशी झाली तू खूप बरं आहे अभंगाच्या शेवट La
सुख वाटे ही चिठाई बहुपाई संतांचे, म्हणून केला वास नाही नाश विठाई. शेवटचं चरण माहिती आहे, लक्षात आलं तुमच्या. तुका म्हणे निवे तनु रजकणू लागता. संतांच्या रजकणाच्या योगाने तनु म्हणजे शरीर शांत होतं आणि प्रत्येकाचं शरीर हे 3 तापाने तापलं. आधी भौतिक, आध्यात्मिक आणि आधी जैविक असे 3 ताप प्रत्येकाच्या पाठीमागे. म्हणजे 3 तापाचं मुक्त करणे फक्त संत आहे. गेली उठा उठी झाल्या भेटी. हरिदासाची भेटी झाल्याबरोबर तिने ताप नाही ठीक आहे. 3 तापण्या शेवटात त्रिविध तापाची झाली बोळ. देखील या चरण वैष्णवांचे, वैष्णवांचे चरण म्हणजे त्याच्या ज्ञानाच्या माध्यमातून तिने ताप नाही शेवता. म्हणून तुका म्हणे निवेदन रजकणो लागता. ही झाली विश्वा वैकुंठवाशी रूपचंद बाबा यांचे चरणी अर्पण करतो. आणि तुम्ही भाविक मंडळी सर्व या ठिकाणी जमला. सर्वांच्या चरणी बरं का, कोणाचा नावाचा उल्लेख करत नाही आता. सर्वांच्या चरणी जेवढे जमलेले आई भगिनी जे असतील सर्वांच्या चरणी महाराज ही झालेली अर्पण करतो. आमची विनेकऱ्यापासून आमच्या चोपदारापर्यंत हातपाय काढे. आपण किती उड्या मारतो घरी. टना 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 टना. तुका म्हणजे वृद्धावती तरुण आहे रे. याच्यामध्ये म्हातारे माणसं तरुण होता. ते तरुण होऊन जातात त्यावेळेला. काय सांगतो त्यांना आनंद तर वेगळाच आहे बरं का. तुका म्हणे म्हणून मारताना वर्णन केलेले. तुका म्हणे वृद्धवती तरणी म्हणजे म्हातारे माणसं देखील त्यांना आनंद वाटतो. अशा प्रकारे माझ्याकडून जशी झाली शिळ जशी वाकडी कुठे झालेली असेल बरं का, ते तुम्ही गोड करून घ्या बरं का. मी काही विद्वान म्हणून नाही बरं का. बरं का अमृत मला विनोदाचार्य बी नाही. कारण अलीकडे फार भाऊ विनोदाचार्य नाव बी तसं तिथं विनोदाचार्य. आपण बंद करायला पाहिजे. मला म्हणतोय मी म्हणतोय पण म्हणतं कधी लावू दे नाही कोणाला बाबा. आपलं म्हणतं लावायचं नाही. म्हणतं वेगळीच असतं मला. एक अभ्यास नाही म्हणतात आणि काय म्हणतं लावून देतोय. नुसतं पैसे देऊन म्हणतोय गेलं काय म्हणतं. आपल्याकडे एक म्हणतात ते कीर्तन होऊन गेलं. त्याचा माझा चांगला परिचय. तर म्हणतं कशाला. अरे संत संत सब कर लावे. अरे कठीण संत का पंथ. काम क्रोध कुचिता नाही. संत नाही वो चंद. पाहून घ्यायचं सर्व येऊन गेलं मला. मग स्वतःला संत म्हणून घेणं, स्वतःला महाराज म्हणून घेणं. महाराज कोणाला म्हणता माहित आहे का. मारवाडी लोकांमध्ये एक स्वयंपाकी असतो. त्याच्या खांद्यावर लाल उपरणं असतं पाहिजे. त्या स्वयंपाक करतो त्याला काय म्हणतात इकडं. त्याला महाराज म्हणतो. तसे आमचे महाराज झाले. पूर्वीचा शब्द होता. पूर्वी बुवा शब्द होता. नतुशिन बुवा, संजय शिन बुवा, सुखदेव बुवा असे. आता तर महाराज 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 याला महाराज म्हणतात. लालू पुण्यामध्ये अरे महाराज महाराज कसे महाराज बाबा. महाराज ज्ञानोबा आहे तुकोबा आहे. ही बडी बडी मंडळी होऊन गेली. त्यांना सुद्धा बरं वाटेल नसेल महाराज म्हणजे देखील. पण ते फार मोठे त्यांचा कार्य मोठं त्यांचं संत. पण आपण स्वतःला संत म्हणून घेणारी, स्वतः पूजा करून घेणारी मंडळी आहे. बाबा नको बाबा बरं का. पूजा अर्चा आहे प्रत्येक संप्रदायामध्ये. प्रत्येक संप्रदायामध्ये आणि एक भावनेचा प्रसंग.
प्रकार असतो. काय भावना टिकली तरी पाहिजे ना, ती भावना बी टिकत नाही महाराज. काय तर मला म्हणतात पाय धुण्याकरता इतकं, अरे बाबा कसं करतात, हा आपलं पुण्याचं शिक्षण होतं बाबा, पण लोक बजाबरी बोलतात तिकडे, हा बोला बाबा घेऊन जा पायात घेऊन जा. सांगण्याचं तात्पर्य एवढं की बाबा संतांनी जो मार्ग दाखवला, मार्ग दावणे आधी दयानिधी संत देण्याची पंथे चालू जाता न पडे कोणता. साधू संतांनी जो मार्ग दाखवला त्याचं आचरण करा बाबा, आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. मग त्या संतांनी ज्या संतांचं भजन केलं, ज्या देवाचं भजन केलं, त्या संतांचं भजन करावं. ज्ञानेश्वर